पुण्यातल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरामध्ये महारवतनाची जमीन खरेदी केल्याप्रकरणी पार्थ पवार यांची अमेडिया नावाची कंपनी अडचणीत आलेली आहे। या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर जे संचालक आहेत दिग्विजय पाटील यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणामध्ये पाहिलं तर आता महारवतन परिषदेच्या वतीने एक पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे। त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। पत्रकार परिषद घेतलेली आहे, तुम्ही काय मागण्या? आमची प्रामुख्याने ही मागणी आहे की पार्थ अजित पवार याचं नाव ज्या प्रकारे त्या प्रॉपर्टी कार्डवरती आलं 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर, पण त्याच्या अगोदर सरकारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने त्याचा सखोल रिसर्च करून अभ्यास करून कोणत्याही खऱ्या मूळ वतनदारांचं स्टेटमेंट घेतलेलं नाही आहे। त्याच्यामुळं जिल्हाधिकारी असू द्यात, IGR असू द्या, पोलीस कमिशनर असू द्यात, या सर्वांनी एकत्रित येऊन एक समिती गठन करून याच्यावरती अभ्यास करून त्यांच्यावरती तत्काळ अनुसूचित जाती प्रतिबंधक कायदा, आता जिल्हाधिकारी म्हणतात की ती जमीन सरकारी आहे। अरे बाबा जिल्हाधिकारी साहेब, ती सरकारी जरी असली तरी सरकारने ज्या हेतूसाठी ती जमीन घेतली होती बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियासाठी, तो बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया जर तुम्ही काढला, ती लीजची जमीन आहे तर मूळ वतनदारांना द्या, म्हणून ही महारवतनदाराची आहे। मग आम्ही का भांडतो इतके दिवस भांडणच त्यासाठी चालू आहे ना। ॲग्रीमेंट मग महारवतनदारांशी का केलं ते शीतल तेजवानींनी आणि पार्थ पवारांनी शीतल तेजवानीकडनं का घेतली आणि अक्रम खाननी त्यांच्याकडनं का खोट्या सह्या केल्यात? अहो त्यांचे चेक बाउन्स झालेले आहेत, बाउन्स झालेले चेक पण तुम्ही बघा। मग त्यावेळी ह्यांनी 2006 साली त्यांना उडून लावले आणि नोटीस दिली की आम्हाला तुमच्याशी व्यवहार करायचा नाही आहे। आमची मागणी प्रामुख्यानं ही आहे की अनुसूचित जाती प्रतिबंधक ॲट्रॉसिटी कायदा त्यांच्यावर लावावा, लँड माफियाचा कायदा लावावा आणि त्यांनी जसं पॉवर गेम करून संपूर्ण केलेले तर अजितदादांनी राजीनामा द्यावा, अन्यथा लवकरात लवकर तो जो करार आहे तो रद्द करावा आणि महारवतनदारांना ती जमीन द्यावी, कारण त्याचं बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाचं पण त्यांनी पुनर्वसन केलेलं आहे। त्याच्यामुळे मूळ मतदारांनी अवॉर्ड घेतलेला नाही आहे। जर त्यांनी केंद्र सरकारकडनं राज्य सरकारकडनं गायकवाड कुटुंबांनी मुंडव्याच्या घेतला असतं, हा कोरेगाव पार्क नाही आहे, हा संपूर्ण कोरेगाव पार्क ते हा मुंडवा आहे, हा मुंडवा गाव आहे ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांची एक पत्नी गायकवाडांची ही राष्ट्रमाता होती, म्हणजे शिवाजी महाराजांच्या धर्मपत्नी होत्या। त्यामुळे त्या मुंडव्याला फार मोठा ऐतिहासिक एक विचार आहे, वारसा आहे आणि तिथं धाडसी बंधू गायकवाड देशमुख आहेत, त्या पूर्ण प्रवीण गायकवाड हे सगळे त्या घराण्यातले आहेत आणि वतनदार जे गायकवाड आहेत जे आम्ही सर्व कामं करायचो स्वराज्यासाठी, त्याच्यासाठी हा इनाम त्यांना बहाल केला होता। हा ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम अजितदादांनी केलं पाहिजे। हा कलंक जो लागलाय महाराष्ट्राला तो त्यांनी मिटवला पाहिजे, नाहीतर CBI इन्क्वायरीची आमची मागणी आहे। आम्ही संपूर्ण समाज एकत्र करून, हे बघा हे दुसरं राजा बहादूर मिल, ही जावळेंची जमीन, स्टेशन जावळेंचं, त्याच्यावरती ह्या ब्रह्मा अगरवालनी नाव चढवून धारीवाल, बजाज या सर्वांनी जमिनी विकत घेतल्यात। या जमिनीचं नजरानच भरलेलं नाही आहे, मग कसं काय नावावर झालं? म्हणजे खरेदी खत एवढी शोकांतिका आहे की सातत्यानं अन्याय होत आहे गरिबांवरती, ज्यांना स्वराज्याचा निर्मात्यांनी बहाल केलेली जमीन आहे। ते वंशू असू देत आंबेगावचे, आमचे कोंडवे कोंडवेचे गायकवाड असू द्या, शिवण्याचे कदम असू द्या, ह्या सर्व परिसर जो आहे हा इनामी जमिनींचा आहे। महारवतन हा शिवाजी महाराजांनी दिलेला आहे, संभाजी महाराजांनी जपलेला आहे, शाहू महाराजांनी जपलेला आहे, त्याच्यानंतर कोल्हापूरच्या गादींनी जपलं आणि ब्रिटिशांनी जपलेलं आहे। एवढंच काय, दिल्लीच्या तख्तावरती बसलेला औरंगजेबाने कधी ह्या इनामी जमिनीकडे वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही केली आणि हे राज्यकर्ते असं करतात, शोकांतिका आहे। हा सगळा व्यवहार होतोय याची तुम्हाला सगळी कल्पना नव्हती का? पार्थ पवार यांच्या कंपनीला असं आता लेटेस्ट कळालं एक आठवड्यामध्ये, ज्यावेळेस हे असे प्रकरण बाहेर यायला लागले मीडियावाले वगैरे, त्यामुळे आम्ही इथं धरणे धरले आणि आमची ही हक्क आहे, ही शिवाजीकालीन जमीन हे आमचा हक्क आहे आणि हे आम्हाला मिळालाच पाहिजे, याच्यावर कोणाचाही अधिकार नाही। कारण का हे आमची पूर्वजांची वडिलोपर जी जमीन आहे आणि तसे आमच्या पूर्वजांचे कागद आहेत, सनद आहे, सर्व आहे। हे आम्ही कोर्टाला सुद्धा मागे दाखवले, कोर्टाने सुद्धा काही आमचं केले नाही। हे आमच्यावर गरीब महार समाजावर फार मोठा अन्याय होतो आणि जेणेकरून ही आमची जमीन आमच्या ताब्यात देण्यात यावी। यामध्ये जी शीतल तेजवानी नावाची व्यक्ती होती ती कसं या व्यवहारामध्ये आली? हे म्हणले तुमच्या नावावर जमीन करून देते, यासाठी आमचे लोक अडाणी होते, आर्थिकदृष्ट्या नाजूक होते, म्हणजे परिस्थिती गंभीर होती, त्यामुळे आमचे लोक एजंट थ्रू गेले, बाकी आम्हीहून तिथं गेलेलो नाही। त्यामुळे आमची फसवणूक झालेली आहे, फार मोठी फसवणूक, म्हणजे कधी न भरून निघणारी फसवणूक झालेली आहे आणि परत आम्ही एक नोटीस बी दिलेली आहे।
रद्द व्यवहार व्हावा म्हणून, आणि ताबडतोब रद्द झाला पाहिजे. चेक सुद्धा आहे, चेक बाउन्स आहे. त्यामुळे चेक कशा संदर्भातला होता? हा आमच्या वडिलांना दिला होता. वडील त्यांच्याशी व्यवहाराशी बोलणी करत नव्हते, परंतु त्यांनी म्हणले आमची तुमची जमीन आम्ही तुम्हाला नावावर करून देतो, या हेतूने चेक दिला. हा चेक बाउन्स झालेला आहे. व्यवहार रद्दच झाला पाहिजे. आणि आमचे वडील वारलेले आहेत. आज 90-92 वर्षाचे असताना वडील संपले. वडिलांनी लढा केल्यानंतर शेवटी आता माझ्याकडे आलं, म्हणून मी हे लढतोय यांच्या मदतीने. मी काय सिनियर सिटीजन आहे, 69-70 रनिंग आहे, 9/12-56ची माझी जन्मतारीख आहे. त्यामुळे हे आमच्या बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे, एवढेच आमचं म्हणणे. आणि हा व्यवहार रद्द झाला पाहिजे कसल्या परिस्थितीत. त्या ठिकाणी किती कुटुंब आहेत असं? 400च्या पुढं कुटुंब आहेत जवळ. आता तिथं मोर्चा आहे, स्पष्ट तुम्हाला दाखवेल. तिथं बसलेले आहेत उन्हातानात सगळे, लेडीज जेंट्स. मुंढवा पोलीस चौकीला सुद्धा दिलेले आहे आम्ही, सर्व काही केलेले. आणि हा आमचा लढा हा यशस्वी होण्याचा झालाच पाहिजे अशी आमची मागणी. नाही तर आम्ही निरंतर तिथं उपोषणाला पुढं तयारी करणारच आहे. ज्यांनी व्यवहार केलेले आहेत त्यांच्यावरती काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं? हा व्यवहार रद्दच झाला पाहिजे. आमची फसवणूक झालेली आहे नकळत. आणि हे 20 वर्षानंतर तुम्ही त्यांना हे करार करताय, म्हणजे आम्हाला सांगायला पाहिजे का नाही? आम्हाला काहीच कल्पना नाही, काही नाही, अंधारात ठेवून केलं सगळं. म्हणजे आमच्यावर हा अन्याय आहे. आणि हा कुलमुक्त्यार हे काही मरणोपर्यंत नसतं. एक माणूस मेला तरी रद्द होतो कायद्याने, असा हा कायदा आहे. आणि महारवतनाला हा शेवटपर्यंत महारांचीच जमीन इनामवर्ग 6 बची असल्यामुळे त्यांना कोणालाच हस्तांतरित करता येत नाही, एवढंच मला सांगू इच्छितो. आणि ॲट्रॉसिटी दाखल होण्यावी या पुढं, एवढीच विनंती आहे. दादा, आपण बघतोय की राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार, त्यांच्या पुत्राने असा व्यवहार केलेला आहे. आणि सुप्रिया सुळे म्हणतायत की तो असं काही करेल असं वाटत नाही. सुप्रिया सुळेच्या वडिलांनी व्यवहार केला एरोड्यात, मुकुंद भवन ट्रस्टचा व्यवहार. त्याच्यानंतर सुप्रिया सुळेंच्या नावावरती DB रिअल्टी बरोबर तुम्हाला मी दाखवतो, ROC मधनं, रजिस्ट्रेशन ऑफ कंपनीजमधनं, त्या पार्टनर आहेत शाहीद बलवाच्या. आज आरक्षित जमिनी ज्या येरोड्यामध्ये आहेत, येरोड्याचा एकही मुलगा 20-23 वर्षापासून खेळलेला नाही आहे. न्यू इयर फेस्टिवलने केला घात, मैदानं छाजेडने घातली खिशात. काँग्रेसच्या काळामध्ये शरद पवारांनी छाजेडांना पुढं घेऊन सातत्यानं संपूर्ण 100 एकर जमीन गिळंकृत केलेली आहे. त्याच्यावरती हजारो कोटींचं भाडं येतं. आज सायरस पुण्याला बरोबर घेऊन रिट्स कार्टन बांधलेलं आहे, तेही महारवताने. त्या सांगतायत का की पार्थ पवारांनी काय नाही केलं? अहो, त्यांनीच किती घोळ केलेला आहे सुप्रिया सुळेंनी. हा येऊन बघा ना तुम्ही, येरोड्यात दाखवतो तुम्हाला. आरक्षित जमिनी तुम्ही, महानगरपालिका म्हणते की आरक्षण नाही पाहिजे. लिहिलेलं आहे तसं महानगरपालिकेमध्ये की शाळांची गरज आहे, खेळाच्या मैदानाची गरज आहे. एकीकडे मैदानं गिळंकृत केली, आरक्षण काढून टाकलं आणि त्याच्यावरती तुम्ही बिल्डिंगी बांधल्यात. आणि दुसरीकडे पुन्हा गोल्फ क्लबसाठी तुम्ही करार वाढवला परत. म्हणजे एकीकडे श्रीमंतांना खेळण्यासाठी परवानगी दिलेली आहे येरोड्यामध्ये 100 एकरमध्ये, आणि 1 इंच जमीन आमच्या मुलांना खेळायला नाही आहे साहेब. दुसरं एक बघितलं तर या अमेडिया जी कंपनी आहे त्याच्या एका संचालकाचे, ज्याचे शेअर 1% होता, त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे. पार्थ पवारचे शेअर 99% आहेत, त्यांच्यावरती अद्यापही गुन्हा दाखल झाला. IGRचं काम आहे, मुद्रांक संचालनालयाचं काम आहे. IGRने ह्याला पुढाकार घेऊन तात्काळ आज संध्याकाळपर्यंत जर केलं नाही, मंगळवारी तुम्ही बघाल किती हा वनवा पेटणार आहे. 1 तारीख जानेवारी भीमा कोरेगाव जवळ आलेली आहे म्हणावं, एवढंच आमचं आव्हान आहे. IGRचं काम आहे. पुढची भूमिका कशी असणार आहे या संदर्भामध्ये? वनवा पेटलेला आहे साहेब. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही त्या तडीस लागणार आहे. आणि जेव्हा आमचा सारखं होईल त्याच्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही. बघतोय महारवतनाच्या बाबतीत, महारवतनाची जी जमीन आहे त्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचा गैरव्यवहार होतोय. राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा यामध्ये, राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा मुलगा या ठिकाणी सापडला म्हणून आता आपण तो व्यवहार रद्द झाला पाहिजे आणि मूळ महारवतनदाराला ते जमिनी मिळाल्या पाहिजे, ही पहिली आपली मागणी आहे. बऱ्याच ठिकाणी मी असं वाचलं वृत्तपत्रामध्ये आणि मीडियामध्ये की ही जमीन सरकारी आहे. मुळात ही जमीन सरकारी नाहीच आहे. त्याचं जर मूळ बघितलं तर महारवतनदाराची ही जमीन आहे. त्यामुळं मूळ महारवतनदारांना ही जमीन मिळाली पाहिजे. पार्थ पवार सहित महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी महारवतनाच्या जमिनी मोठ्या लोकांनी त्या महारवतनदाराच्या असहाय्य परिस्थितीचा फायदा घेऊन, गैरफायदा घेऊन त्या एनकेन प्रकारे आपल्या नावावर करून घेतलेल्या आहेत, त्या सर्व महारवतनदारांना या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत आणि त्यांचं पुनर्वसन देखील महाराष्ट्र शासनाने केलं पाहिजे. आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी महारवतन परिषदेची मुख्य मागणी आहे. तुम्ही म्हणता तुम्ही जावळी आहात, तुमच्यावरती कशा पद्धतीचा अन्याय झालेला? बघा, या ठिकाणी मी एक जबाबदारपणे आपल्याला सांगू इच्छितो
की याच्यामध्ये हे सेम प्रकरण 2001 पासून चालू आहे. हा 7/12 या ठिकाणी आपण बघता सर्वे नंबर 100-101 राजा बहादूर मिल त्या ठिकाणी जे हॉटेल ली मेरिडियन आपण बघतोय ब्रह्मा बजाज, या ब्रह्मा बजाज या कंपनीला हे सेम तत्वावरती जे लिटमस टेस्ट म्हणतो आपण, कुठलाही मोठा प्रयोग करण्याच्या आधी एक छोटा प्रयोग केला जातो. त्या पद्धतीने पहिला प्रयोग 2001 साली, हा 7/12 आहे, याची नोंद आहे. सेम पद्धतीने भाडेपट्ट्यावर असलेला महारवतनाची जागा कुठलीही खरेदी न करता या ठिकाणी ब्रह्मा बजाज, मिसेस अग्रवाल जे पोर्शे प्रकरणातील मेन दोषी आहेत ते अग्रवाल, आणि त्याच्यानंतर धारीवाल यांची साई चेंबरची बिल्डिंग आहे, याचा परस्पर व्यवहार या 7/12 झाला आहे. हा 2001 ते 2007 पर्यंतचा घोटाळा आहे. आणि मला अजून एक जबाबदारपणे आपल्याला सांगायचं आहे की याचा जे आपण माइंड म्हणतो याच्यामध्ये मुख्य सहभाग जर आपण बघितला, याच्यातला जर मेक ड्राफ्टिंग याच्यामध्ये बघितलं की जे आता एजंट म्हणून काम करतात ते प्रभाकर देशमुख जे माजी कलेक्टर आहेत, त्यांनी या सगळ्या महारवतनाच्या जमिनीचं वाटोळं केलं आहे, हे लक्षात घ्या. आमच्या केसमध्ये देखील 2001, 2004, 2007 आणि 2014 याचे निकाल जे दिले ते प्रभाकर देशमुखांनी रितसरपणे या महारवतन जमिनी या भांडवलदारांच्या नावाने कशा करायच्या याचं पूर्ण नियंत्रण, याची पूर्ण मास्टर माइंड हे प्रभाकर देशमुख आहेत. आणि या आपण मुळात जा या गायकवाडांच्या केसमध्ये देखील प्रभाकर देशमुखांचा मोठ्या प्रमाणात हात आहे. याची चौकशी त्यांची खरी झाली पाहिजे, त्यांची चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्यांच्यावर देखील ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा माजी जे कलेक्टर आहेत प्रभाकर देशमुख यांच्यावर झाला पाहिजे, हे मी अगदी जबाबदारपणे या ठिकाणी सांगतो. आणि या पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक षडयंत्र आहे. तुम्ही बघा, आमच्या केसमध्ये देखील ही जमीन आम्हाला एखादा एजंट आमच्याकडे येतो, तो म्हणतो आम्ही येतो, ही केस ही मंत्रालयाच्या न्यायालयामध्ये दाखल होते, त्या ठिकाणी आमच्या हेअरिंग होतात, त्या सर्व हेअरिंग सेट होतात, त्याचं पुन्हा त्या ठिकाणी जजमेंट केलं जातं. याचे पुरावे सेम केस जावळेंच्या राजा बहादूर मिलमध्ये देखील याच्यामध्ये 3 निकाल लागले. 3ही निकालामध्ये या जमिनी सरकार जमा न होता या डायरेक्ट या भांडवलदारांच्या नावे झाल्यात. म्हणजे एक षडयंत्र आहे, एक सिस्टीम आहे. याच्यामध्ये महारवतनदार, एजंट, भांडवलदार, मंत्रालयात केस जाते, मंत्रालयाच्यामध्ये हेअरिंग पार पाडतात. आमची देखील मी जबाबदारपणे सांगतो, मागच्या या टर्मच्या महसूल मंत्र्यांच्या न्यायालयामध्ये आमच्या केसची हेअरिंग झाली आणि त्याच्यामध्ये एक जजमेंट, एक स्टेटमेंट याच्यामध्ये पास होतं. आणि रितसर याच्यामध्ये सरसकट खरेदी करत, विदाऊट खरेदी खत न करता भांडवलदारांच्या नावाने महारवतनमधल्या सरसकट जमिनी होतात. हा फार मोठा घोटाळा आहे. हा उघडकीस आणावा, याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मी महारवतनदारांतर्फे मागणी या ठिकाणी करतो. या प्रकरणामध्ये काय कारवाई झाली असं वाटतं की पाहिलं तर आता या कंपनीमधल्या एका संचालकावरती गुन्हा दाखल झालेला आहे, पार्थ पवार यांच्यावरती कशाही पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला नाही. तुमची पुढे महारवतन परिषदेची पुढची भूमिका कशी असणार आहे, या संदर्भामध्ये तुम्ही रितसर तक्रार नोंदवणार का? याच्यामध्ये मेन मुद्दा असा आहे की सर्वप्रथम या गायकवाड फॅमिलीचे जे अन्यायकारक खरेदी खत झाले ते प्रायोरिटीमध्ये घेऊन ते खरेदी खत रद्द झालं पाहिजे. याच्यानंतर आपण बघतो की सर्वसामान्य जनतेला महसूल भरावा लागतो. कुठलाही खरेदी खत, फ्लॅट खरेदी खत करताना महसूल हा किमान जास्त भरावा लागतो. 500 पेपरच्या बॉन्ड पेपरवरती याचा व्यवहार होतो आणि तो देखील महारवतनासाठी होतो. याची रितसर उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. हे 300 कोटी रुपये आले कुठनं, ह्याची देखील चौकशी या ठिकाणी झाली पाहिजे. आणि 3ऱ्या क्रमांकाला आम्ही परिषदेच्या वतीने आज 4 वाजता या ठिकाणी ह्या जे काही कंपनीचे कोण त्याच्यामध्ये सामील असतील त्यांच्यावरती अनुसूचित जाती जमाती आयोगानिमित्त ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आज आम्ही 4 वाजता मुंडवा पोलीस चौकीमध्ये जाऊन या ठिकाणी रितसर गुन्हा दाखल करणार आहोत. आणि हे झालं नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये सर्व महार समाज रस्त्यावरती उचलून या ठिकाणी मोर्चा निदर्शने करून आम्ही या ठिकाणी न्यायालयात दाद मागणार आहोत. या प्रकरणामध्ये जेही इन्व्हॉल्व आहेत, जेही दोषी आहेत त्यांच्यावरती ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी महारवतन परिषदेच्या वतीनं करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.